अनिकेत तेरेकर तर पर्पल कॅप राहिले यावेळेला सौरभकडे। नवीन सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरू होतोय। श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण वर्सेस आई एकविरा 11 या संघाला आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये अपयश आलं होतं स्वराज फायटरच्या विरोधामध्ये। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीवर हा सामना जिंकायचा आणि या स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवायचं ही मोठी टास्क आता आई एकविरा 11 या टीमच्या समोर असेल। तर सप्तशृंगी वॉरियर्स संघाबद्दल जर सांगायचं झालं तर हा संघ पहिल्यांदाच या लीग फॉर्मॅटच्या स्पर्धेमध्ये खेळतोय, आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतोय। तर नक्कीच या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आमचा मित्र गावदेवी टेटवली या संघाचा तुरुप काय का संदेश मांडवकर, ज्याची मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सद्यस्थितीमध्ये जोरदार चर्चा चालू आहे, तो संदेश मांडवकर यावेळेला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत आहे। सो वेलकम, आपलं देखील स्वागत। अतिथी भागवत साहेब हा आहेत नाही ते बघ त्यांना बघ हा ते द्या ना, तुम्हाला दिला नाही ते तुमच्याकडेच दिलेत। अतिशकडे अतिश संपर्क साधा तुम्ही। चला या ठिकाणी बोलू ना सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण संघ बॉलिंग ट्रॅक वरती अमेय पवार विरुद्ध गोऱ्या पवार। हे बॅटल मात्र मोठा आहे, पहिलाच बॉल मात्र ज्या वेळेला पकडला जाईल हा नानासा मामला आणि त्याचबरोबर इथे सरळ ज्या वेगाने धावत गेलाय ना त्याच वेगाने धावत तो सरळ पवेलियनच्या दिशेने चाललाय। उद्देश मात्र त्याचा एकच होतं की मला पहिल्याच बॉलवरती धावचित व्हायचं आहे, ते उद्देश ठेवलं उद्देशाने सरळ तो पवेलियनच्या दिशेने गेलाय। इथे मोठा धक्का बसतोय का मोंडीजे डीजे थँक्यू आणि खरंच या गाण्याचं देखील कौतुक, डीजे ऑपरेटर यांची देखील आम्ही प्रशंसा करू थोडीशी। आणि काय या ठिकाणी बॉल तर टाकला परंतु क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील तेवढाच सुरेख आपल्याला पाहायला मिळाला। विश्वास क्रमांक 3 वरती आलाय, कमी गतीचा बॉल हवेमध्ये खेळलाय, कॅच यावेळेला पकडले, विश्वास देखील गोल्डन डकचा शिकार, यावेळेचा होता फटका बेकार। कम ऑन डी मध्ये ज्या चुका केल्या आता त्याच चुका मात्र दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। आई एकविरा 11 या संघाकडून गोऱ्या पवार त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील, कारण का आपले साथीदार आता साथ देत नाही आहेत। तर दुसऱ्या बाजूला क्रमांक 4 वरती आता ओमकार बडबेलला पाठवलं गेलंय। ओमकार देखील पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप ठरला होता, बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाही, त्यांनी देखील पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता। थोडीशी आता मात्र चर्चा करताना गोऱ्या देखील त्याच्यासोबत दिसतील, ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचे असेल। तर दुसऱ्या बाजूला पहिलीच मॅच या संपूर्ण स्पर्धेतली श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण संघ खेळताना दिसेल, ज्या संघाकडे जर सर आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील त्यांनी दापोलीचा टेनिस क्रिकेट गाजवले असं स्वप्नील शिंदे हा खेळाडू देखील त्या संघाकडून खेळताना दिसतोय। ॲज अ एसटी रक्षकाची भूमिका ते निभावतायत, आपला चांगला ड्राईव्ह केलाय भाई, स्वतः त्या चेंडूपर्यंत पोहोचलाय। या बॉलवरती मात्र आता संघाचं खातं तर मागाशीच उघडलं होतं, तो आता देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा आता चेंजेस असतील, लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। येणारा पुढचा बॉल इथे मात्र गोऱ्यासाठी कशा प्रकारे असेल, लॉंग द कार्पेट साथीदाराला यावेळेला बघा फटका ठोकवण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु एक धाव खात्यामध्ये जोडली जाईल।
मी तरी म्हणेन की आई एकविरा 11चा जो संघ आहे ना इथे कुठेतरी बॅकफुटवरती का गेलं कारण का या इथल्या खेळाडूंमध्ये ताळमेळची कमी खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकातील काही बॉल देखील शिल्लक असतील. तुम्हाला चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. ऑफला चांगल्या प्रकारचा फटका खेळाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबून आलाय. हा नानाचा मामला आहे. परंतु जर पाहायला गेलं डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळाला. पहिलं षटक हे प्रगती पथावरती चालू आहे. धावसंख्या 5 ला जाऊन पोहोचले. शुभम त्यांना सांग वेळ नको होतं बघ. चला चला स्वप्न्या वेळ जातोय. चला नो डिस्कशन प्लीज. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र एक्स्ट्रा आता 5 होतील. एक्स्ट्राच्या धावा मात्र खर्च केल्या जात आहेत. 5 झाले. 5 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड द विकेट बॉलिंग इथे अमेय पवारच्या विरुद्धमध्ये गोऱ्या पवार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उछाल बॅटची कडा घेतली. डिक्लर झोन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 खेळाडू मात्र बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आता मात्र 6 या आकड्यावरती. 2 बाद झाले. 2 विकेट. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आपल्या कक्षामध्ये. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी जी आपण सायकल पाहत आहे ती ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे आदरणीय समीर जाधव सर हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम सर. समीर जाधव सर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. मी सरांना नम्रतेची विनंती करतो सर कृपया आपण मुख्य मंचावरती यावं. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी जी सायकल आपण पाहतोय ही सायकल आम्हाला पुरस्कृत केली असं त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील गोलंदाजी मार्ग वरती आणि पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा ड्राईव्ह केला. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. धावचीची संधी होती. दोन्ही पंच कदाचित नाही तर या ठिकाणी मात्र 2 धावांचा इशारा येतोय. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या अतिशय संत गतीने स्कोअरबोर्ड वरती पुढे सरकत असताना धावा झालेत केवळ 8. पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र स्वप्नीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती लेग स्टंपच्या बाहेर चावून दिला बॉल. पंचांचा स्क्वेअरचा इशारा. एक अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते आणि या अवांतर धावा ज्या जात आहेत त्याच्यावरती अंकुश ठेवावं लागेल. अचूक टप्पा अचूक लाईनचं प्रदर्शन इथे करावं लागेल स्वप्नीलला देखील. परंतु हाही बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने मात्र बॅक टू बॅक पुन्हा एकदा स्वप्नीलला दंडित केलंय. बॅक टू बॅक अवांतर धाव आल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र तुम्ही स्कोअरबोर्डवरती डबल डिजिटमध्ये 10 धावा पाहताय. आता यष्टिरक्षक आणि त्याचबरोबर स्वप्नील यांच्यामधला संवाद. अमयने पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं. केवळ 6 धावा खर्च केल्या आणि तो आता स्वप्नीलशी चर्चा करतोय. हाही चेंडू स्क्वेअर टाकला जातो. याही बॉलवरती एक अवांतर धाव खर्च केली जाते. सातत्यानं खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ओव्हरमध्ये मिस्टर एक्स्ट्राचा भडीमार होतोय आणि त्याचमुळे कुठेतरी जो धावफलक पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 6 धावा होत्या त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अवांतर धावेची भर पडत असल्यामुळे आता पुढे सरकतोय. स्वप्नील मात्र पुन्हा एकदा यावेळेला आपल्या गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणाची पांगापांग करताना बघायला मिळतोय. राईट हँडेड फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज हे जे कॉम्बिनेशन फलंदाजीमध्ये बघायला मिळते त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी देखील थोडीशी डिफिकल्टी जाणवते. फुलटॉस बॉल कदाचित होता. येस ॲब्सोल्युटली अगदी बरोबर डिसिजन दिला जातोय. टप्पा बघा थोडासा फ्लायटेड आला होता बॉल. सो फ्लायटेड टाकल्यामुळे आपण जर बघितलं अगदी बरोबर फ्लायटेड बॉल होता. त्याच्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झालेला होता. पंचाने मात्र या ठिकाणी नो डिक्लेअर केलाय. 3 एकूण. अगदी जास्त फ्लाईट करण्याचा प्रयत्न झाला होता बॉलर करणं त्याच्यामुळे पंचाने नो डिक्लेअर केलाय. अगदी चेंडू जास्त फ्लाईट झाला होता आणि त्याच्यानंतर खाली आलेला होता. सो या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बॉलर सज्ज होत आहेत राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. अगदी बरोबर चांगला बॉल टाकला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटत आहेत. कदाचित एबी जोशी सर मला वाटतं सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एबी जोशी सर एक मोठं नाव दापोली टेनिस क्रिकेट विश्वातलं. वेगाने बॉलवरती आले. चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांसाठी खूप मोठं योगदान देखील ते देत असतात. यावेळेला बघा 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव घ्यायची संभवतः धोका होऊ शकला असता. त्याच्यामुळे 2 धावांवरतीच दोन्ही फलंदाजांनी समाधान व्यक्त केलंय.
या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचते 19 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा दिल्यात आणि नो बॉल डिक्लेअर केलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता, मर्यादा रेषेच्या आतमध्ये चेंडू पंचांनी दंडित केलं. 2+1 संभवता पुन्हा एकदा तिहेरी धावाची भर धावफलकामध्ये पडते आणि पहिल्या ओव्हरमध्ये जो धीम्या गतीने स्कोर होता तो मात्र आता पुढे वेगाने पुढे सरकला जातोय. धावसंख्या 22 जबरदस्त पलटवार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. तर पुन्हा एकदा जर आपण बघितलं अलॉंग द कार्पेट ऑन साईडला मिसफील्ड होते. धाव मात्र पुन्हा एकदा 3 पूर्ण होतील आणि या तिहेरी धावेच्या मदतीने या ओव्हरमध्ये यशस्वी पुनरागमन आपल्याला पाहायला भेटते. आई एकविरा 11 या टीमचं. गोऱ्या असेल त्याचबरोबर त्याच्या साथीने किल्ला लढवतोय. रंग चाहे गोरा हो या काला हो कोई फर्क नहीं पड़ता, वफादार होना चाहिए. इनिंग छोटी हो बड़ी हो डजंट मैटर, वो यादगार होनी चाहिए. तर या ठिकाणी गणेश कन्या आसूद आणि त्याचबरोबर श्री गजानन वॉरियर्स कामतकोट या दोन्ही संघाच्या मालकांना आणि संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की भोजन झालेले आहे, कृपया आपण भोजन करून तात्काळ या ठिकाणी मैदानामध्ये पुन्हा एकदा यायचं आहे. हा सांगतो धावसंख्या झाली आहे 25. कुपन घेऊन जायचे आहेत ऑर्गनायझर टीम कडनं. गणेश कन्या आसूद आणि श्री गजानन वॉरियर्स कामतकोट या दोन्ही संघाच्या कॅप्टनला संघ मालकांना नम्रतेची विनंती आहे, आपला संपूर्ण चंबू घेऊन आपण भोजन करण्यासाठी जायचंय. जाताना आमच्याकडनं कुपन घेऊन जायचे आहेत. सो धन्यवाद. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. सनी 25 धावा धावफलकावरती झालेले. या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक केलंय. अमेय पुन्हा एकदा गोऱ्याच्या विरोधामध्ये दिसेल. या बॉलला नक्कीच बॉटम हँडचा चांगला उपयोग केला. 1 धाव कंप्लीट केले. डायरेक्ट हिट असता तर यावेळेला करीबी मामला गोऱ्याला परतावं लागलं असं, परंतु तिथे थोडंसं आपण जर पाहायला गेलं तर नैराश्यजनक क्षेत्ररक्षक होतं. थोडंसं लेझीपणा म्हणावं लागेल, परंतु जर पाहायला गेलं तर दुहेरी धावा आता पहिल्याच बॉलवरती काढल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आता एक्स्ट्रा धावा आता खर्च केले जात आहेत. हे कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर चुकीची बॉलिंग हमेशा माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली, चांगला ड्राईव्ह केला, डिप्स करले गेला, क्षेत्ररक्षक साईल घडवले. चेंडू जोपर्यंत पकडेल अतिशय वेगानं 2 धावा आता कंप्लीट होत आहेत. गणेश कन्या आसूद आणि श्री गजानन वॉरियर्स कामतकोट दोन्ही टीमचे कॅप्टन चला या कुपन घेऊन जायचंय, लगेचच भोजन करून यायचंय कारण लगेचच तुमचा सामना असेल गजानन वॉरियर्स वगैरे. मला वाटतं गणेश कन्या आसूद संघ आजच्या दिवसामध्ये संभवतः एकच सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ब गटातला संघ असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये बाकीचे सामने कदाचित या टीमचे आपल्याला पाहायला भेटेल. सो गणेश कन्या आसूद आणि श्री गजानन वॉरियर्स कामतकोट चला लवकरात लवकर या. पुढचा बॉल टाकण्यासाठी आंबे पुन्हा एकदा तयार आहे. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक मध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर इथे विकेट आहे का, आपण जर पाहायला गेलं तर एस्टिनवरती हिट होतोय की नाही, पंचा प्रभावित आहेत की नाही हे देखील पाहावं लागेल. अंपायरचं डिसिजन त्या ठिकाणी थोडंसं पेंडिंग आहे. डिसिजन आपल्यापर्यंत अजून देखील पोहोचलेलं नाहीये. सो स्वप्नीलनी स्वतःने सांगितलं की इथे बघा फलंदाज बाद होणार नाही आहे, याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. म्हणजे त्यांनी सांगितलं अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं, त्यांनीच सांगितलं की मात्र फलंदाज इथे बाद होणार नाहीये. माझा हाताचा स्पर्श यष्टींना झाला होता. आता जीवनदान देखील मिळाले. जर का डिटेक्टेड असतं तर नक्कीच गोऱ्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. आम्ही पुन्हा एकदा तयार आहे. यावेळीचा बॉल शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी ऑफला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो होता, जोपर्यंत या ठिकाणी बघा थ्रो केला जाईल बॉलरकडे, परंतु त्याच ठिकाणी 2 धावा अतिशय वेगाने देखील कंप्लीट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते या 2 धाव्यांच्या साह्यानं. 36 झालेले आहेत. तिसरा षटक इन प्रोग्रेस मध्ये. मी तर म्हणेन आता गोऱ्यानं कमबॅक केलाय, कारण का पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी बॅकफुटला परत होता, तिथून मात्र कमबॅक चांगलाच केला. अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने केलाय. अनिल कातेश जोपर्यंत चेंडूला पकडेल फेकेल यष्टी रक्षकाच्या हाताकडे. या बॉलवरती देखील 2 धावा मिळत आहेत. 3चा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 2 विकेट. स्कोर कार्ड मात्र 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सर खऱ्या अर्थानं काय कमबॅक केलाय. पहिल्या 6 मध्ये 6 होत्या आणि पुढच्या 12 बॉलमध्ये 32 धावा गोऱ्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओमकार या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. सर नक्कीच या ठिकाणी गोऱ्याचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने धीरोदत्त खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं. बॅकफुटवरती होता त्याचा संघ पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु सेकंड ओव्हर आणि थर्ड ओव्हरमध्ये दॅट्स अ मॅग्निफिसंट कमबॅक आपल्याला गोऱ्या यांच्याकडनं पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर त्याच्या सहकारी खेळाडूचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. जो झुंजारपणा त्याने दाखवलाय, त्याच्या झुंजार खेळाचं कौतुक होणं फार गरजेचं असेल. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही पाहताय.
ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड विकेट गोलंदाजी करेल. त्याच्यासमोर डावकुरा काढू फुल टॉस बॉल नो बॉलचा इशारा येतोय रेफरी यांचा. पहिल्याच बॉलवरती एकदा वेगाने पूर्ण देखील केली. 1+1=2. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 40 धावा तब्बल स्कोअरबोर्डवरती पूर्ण झालेत. ओमकार वैयक्तिक कोट्यातलं संभवता पहिलं षटक तर टीमसाठी त्याचे 4थं षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित या ठिकाणी गोऱ्याने पंचांकडे काहीतरी दाद मागितली होती. पंच दोन्ही एकत्र आले डिस्कशन केलं त्यानंतर डिसिजन दिला जातोय. आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ओमकारच्या हातामध्ये चेंडू असेल. या ओव्हरमधले अजून देखील 6 बॉल बाकी असेल. धावसंख्या आता एका सन्मानजनक स्कोअरच्या दिशेने वाटचाल करते. आई एकविरा 11 संघ सकाळच्या सत्रामध्ये बॅकफुटवरती होता. किंबहुना याही मॅचमध्ये अगदी पहिल्या ओव्हरमध्ये बॅकफुटवरती गेलेला होता. चांगला बॉल टाकलाय. जबरदस्त कमबॅक ओमकारचं. पहिला चेंडू नो टाकला त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं. डॉट बॉलची सांगता होते. गोऱ्याला कुठेतरी प्रेशर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जकडून ठेवलाय पहिल्या बॉलवरती आणि पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी. हा बॉल चांगला टाकलाय. इथे ऑन साइडला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक हाय डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि कदाचित वन शॉट असेल. नो डाऊट येस ऍब्सोल्युटली 1 शॉट एकच धाव भेटेल. बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला भेटते की वेगाने धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये क्रीजच्या बाहेर बॅट राहते आणि तेच पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानले. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. प्रथमतः बॅटिंग करत असताना आई एकविरा 11. याच्यानंतर स्वराज फायटर संतोष एजन्सी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं आहे. स्वराज फायटर संतोष एजन्सी दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं आहे. इनिंग मध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस करून घ्यायचं आहे. सांगितलं ना. ओहो याही वेळेला ऑफ साइडला ए बी जोशी सर जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करतात आपल्या टीमसाठी. बहारदार खेळ या दोन्ही टीमकडनं आपण बघतोय. ओमकारच्या हातामध्ये बॉल आहे आणि शेवटचं षटक फेकण्यासाठी तो सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल कट केला. लेट कट पाहायला मिळाला गोऱ्याचा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव मिळाली आणि सिंगलच्या मदतीने तुम्ही आता बघताय स्कोअरबोर्डवरती धावा झालेत 44 धावा. जबरदस्त खेळ. मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 2 झटके मिळाले होते. त्याच्यानंतर मात्र डाव सावरलाय. शानदार पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते. ओ हवेमध्ये बॉल ऑफ साइडला क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. झेल पकडला आणि गोऱ्या ज्यांनी या संपूर्ण मॅच मध्ये एक हाती किल्ला लढवला. 1 मॅन आर्मी चित्र सादर केलं. तो खेळाडू आता माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी एक नवीन युवा खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. 3ऱ्या विकेटसाठी शानदार पार्टनरशिप आपण सर्वांनी बघितली होती. अप्रतिम खेळ. गोऱ्याने एकंदरीत या मॅच मध्ये किती धावा बनवल्या त्या देखील आपण बघूया. परंतु कौतुक करावं लागेल त्याच्या बॅटिंगचं देखील. 30 धावा त्यांनी देखील बनवल्या. कदाचित मला वाटतं मागच्या मॅच मध्ये जर त्याच्या धावा बनल्या असतील तर ऑरेंज कॅप कदाचित गोऱ्याकडे देखील जाऊ शकेल. कारण अनिकेत तेरेकरने मागच्या मॅच मध्ये 30 धावा बनवल्या होत्या. तर बघूया एकंदरीत आता ऑरेंज कॅप कदाचित गोऱ्याकडे येईल काय. मागच्या मॅच मध्ये जर त्याच्या धावा झालेल्या असतील 2 किंवा 3 जरी धावा त्याने बनवल्या असतील तर कदाचित ऑरेंज कॅप या मॅच नंतर त्याच्याकडे जाऊ शकेल. सो या ठिकाणी ऑन साइडला ड्राईव्ह केलंय आणि यस विकेट आहे. पंचांचा इशारा. यस विकेट. बॅक टू बॅक विकेट. हिट विकेट. स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत. यष्ट्यांवरती जाऊन आदळले. विकेट गेली आणि एकंदरीत जर पाहिले तर 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता पोहोचते 44. म्हणजेच विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आई एकविरा 11 या टीमने मैदानामध्ये यायचं आहे. परंतु इनिंग मध्ये आपण टॉस करून घेऊया. इनिंग ब्रेक मध्ये स्वराज फायटर संतोष एजन्सी. पहिलं म्हणजे ते ऑरेंज कॅप आता त्याच्याकडे राहते ना. देऊया ना त्याच्याकडे. नाही तो सर्वात जास्त आहे ना. तोच घालेल ना तो बॉटल नाही.
साठी आमचे मित्र समीर जाधव सर देखील आलेले आहेत, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी मालिका वीरासाठी जे आपण सायकल पाहतोय ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहे. सर आपलं देखील मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस होतोय. हु इज विन द टॉस? संतोष एजन्सी विन द टॉस. इतर डिसिजन देऊन जायचं आहे दादा. तर फिल्डिंग करण्याचा डिसिजन म्हणजे स्वराज फायटर्सचा संघ बॅटिंग करेल पहिल्यांदा. सौरभ काताळेकडे पर्पल कॅप राहिले आहे. सर्वात जास्त विकेट त्याने घेतल्यात. ऑरेंज कॅप अजून तरी जर आपण पाहिलं तर अनिकेत केड आहे, परंतु या मॅच नंतर कदाचित चित्र बदलेल. या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर गोऱ्याने जबरदस्त खेळ खेळला होता. तब्बल 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी. 45 धावांचं विजय लक्ष्य पहिल्या ओव्हरमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. कॉम्बॉक्स मध्ये सनी मोहिते सर येत आहेत. 24 मध्ये 45ची आवश्यकता. गोऱ्या गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, तर समोर अमेय पवार आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार म्हणजेच तुम्ही बघताय तर अनिल काते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिलाच बॉल राऊंड द विकेट बॉल टाकला जाईल. कमी गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळलं गेलं. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं आहे. खरंच ओमकारचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळेला गोऱ्याला त्यांनी फलंदाजी करत असताना साथ दिली होती आणि त्याच आपण जर पाहायला गेलं योगदानाच्या माध्यमातून एकंदरीत संघ 44 धावांपर्यंत त्यांनी मजल मारले आणि 45 धावांचं प्रतिस्पर्धी संघाच्या समोर एक ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हे ध्येय उद्दिष्ट पार करत असताना इथे ओपनिंगची जोडी अनिल काते आता स्ट्राईक मार्कवरती असेल. येणारा पुढचा बॉल कोणतं संकट घेऊन येणार अनिलच्या विरोधामध्ये हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिलाच बॉल आहे. अनिल मात्र त्याला हँडल करतायत. विश्वास कर्डीच्या माध्यमातून चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला मिळालं. एक पहिल्याच 2 बॉलवरती सिंगल आणि सिंगल अशाच प्रकारचा परफॉर्मन्स या दोन्ही फलंदाजांना सादर केलाय. एक धाव तुम्हाला खूप गरजेचे आहे. संघर्ष या मॅच मध्ये करावाच लागेल, कारण का या 45 धावा अगदी दिसायला असं वाटत असेल की आपण करू शकतो, पण तो करण्यासाठी खूप कठीण आहे. इथं डिक्लेअर झोन कडे अमेय बघा या बॉलवरती थोडासा अग्रेसिव्ह झाला होता. कदाचित तो थोडासा दुखापतग्रस्त देखील झालाय. जी हाताची बॅट आहे ती कदाचित तिथे यॉर्कर लेनच्या बॉलवरती खेळत असताना थोडासा पायाला देखील दुखापत झाली आहे. परंतु आता तुम्हाला खेळावं लागेल. थेट जर आपण पाहायला गेलं तर कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच तो ज्यावेळेला मुंबईची देखील स्पर्धा खेळला आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी देखील आलाय. परंतु ही जी स्पर्धा खेळत असताना आता मात्र पहिल्या 303 बॉलवरती सिंगल आणि सिंगल म्हणजे पहिल्या 3 बॉलवरती गोऱ्यानं मात्र प्रभावित करणारी बॉलिंग केली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफच्या रिझनमध्ये चेंडूला खेळलं गेलं. चेंडू अगदी पॉइंटच्या डोक्यावर दन दन कर सीमा रेषा पार. इथे मिळतील धावा. 4 आले चौकार. गेलं तर एकंदरीत पुढची मॅच मात्र संतोष एजन्सी आणि स्वराज फायटर्स या संघाच्या नक्कीच दोघांमध्ये खेळू जाईल. यावेळेला बघा बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी अमेय पवारच्या माध्यमातून येतोय. कम ऑन डीजे. मॅच 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. त्याला माहिती आहे 30 सर्कलमध्ये सगळे खेळाडू 3च खेळाडू पात्र. यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा या बॉलवरती देखील मोठा प्रहार. चेंडू यावेळी देखील सीमा रेषा पार. बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक देखील ठोकले अमेय पवारनं. एक चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मात्र आता 15ला जाऊन पोहोचतील. काय कमालची बॅटिंग अमेय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मार्क वरती सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोडा संघ पहिल्या ओव्हरमध्ये अमेय पवारच्या आक्रमक फलंदाजी. सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकत यस या मैदानातला मी अनभिषिक्त सम्राट आहे सांगण्याचा प्रयत्न अमेयने केला. गोलंदाजी मार्क वरती एक युवा गोलंदाज आपण पाहतोय अनिरुद्ध आलेत. अनिरुद्धवरती फार मोठी जबाबदारी असेल. आई एकविरा 11 संघाचा हा देखील एक तुरूप काय चमचमता सितारा ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना
दुसऱ्या षटकातला पहिलाच बॉल यावेळेला खेळून काढला जातो ऑफ साईडला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु जोपर्यंत येऊन बॉल अडवेल तोपर्यंत पहिलीदा वेगाने कंप्लीट केली, स्ट्राईक रुटेड केले आणि मागच्या ओव्हरमध्ये ज्याने 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकले असा अमय पवार आता स्ट्राईक वरती खेळतोय. ये खिलाड़ी यकीनन अपने आप में बेमिसाल है, ये खिलाड़ी मान है. वो निगाहे मंजिल पर कदम, वो राह पर तो ऐसी कोई राह ना होती जो मंजिल तक ना जाती हो. शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, ऑफ स्टंप के शायद यहाँ पर मिस करते हुए स्टंप को वाइड का इशारा था रेफरी की तरफ से. सिंगल रन का इजाफा होगा स्कोरबोर्ड के अंदर. अनिरुद्ध दोबारा इस ओवर में, ओहो लाजवाब कैच अनिरुद्ध के द्वारा इस मुकाबले की यह बेहतरीन कैच. सबसे सफल खिलाड़ी को चलता कर दिया बैक टू द पैवेलियन और इस मुकाबले के अंदर वापसी की आहट सुनाई देते हुए लाजवाब कैच का प्रदर्शन. एकविरा 11 सकाळच्या सत्रामध्ये या टीमचा पराभव झाला, परंतु या मॅच मध्ये दुपारच्या सत्रामध्ये बलाढ्य सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोणच्या विरोधामध्ये प्रयत्न करतायत, स्ट्रगल करतायत. ओहो हा बॉल बघा चांगला टाकला, ऑन साइडला ड्राइव्ह केला, चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. दरम्यान दोन्ही फलंदाज वेगाने दुहेरी धाव पूर्ण करण्यात सक्सेसफुल ठरले. आयुष्यात कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ देखील संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 22, म्हणजे अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 23 धावांची. 12 बॉल आणि 23 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा रंगतदार सामना सनी पाहायला भेटतोय. नक्कीच जर सर पाहायला गेलं तर 2चा खेळ समाप्त झाला. पहिल्या 6 मध्ये 15 होते, या 6 मध्ये केवळ 7च धावा अनिरुद्धने खर्च केल्या. खऱ्या अर्थाने मी तरी म्हणेन मॅच मध्ये बनवून ठेवले अनिरुद्धने. ही ओव्हर अगदी दर्जेदार टाकले आणि तिसरं षटक मात्र प्रदीप कुटरेकर याच्या माध्यमातून हाताळलं जाईल आणि आहे पोटेन्शियल. या गोलंदाजाकडे देखील थोडीशी चर्चा देखील केली जात आहे. तर पाहायला गेलं तर आता प्रदीप कुटरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. 12 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी आहे. समोर ओमकार आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर अनिल काते, या दोघांची जोडी आपल्याला बघायला मिळते. परंतु एक विकेट अमेय पवारनं अगदी जर पाहायला गेलं तर नक्कीच बॅक टू बॉलर खेळत होता, तिथे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. येणारा पुढचा बॉल मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग असेल. पहिलाच बॉल कमी गतीचा, बॅट बॉलचा संपर्क आहे का, परंतु इथे बॅट बॉलचा संपर्क आहे की नाही इथे अंपायर सांगतात बॅट्सची कडा आहे तिथे. एकदा मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला दिली जाईल. हे आपण म्हणतोय स्ट्रगल तुम्हाला करावं लागेल या मॅचच्या आतमध्ये. संधी आणि सूर्योदय दोन्ही एकच साम्य आहे. उशिरा जागा होणाऱ्यांच्या नशिबी या दोन्ही गोष्टी नसतात आणि हे आपण नक्कीच पाहिले अनेकदा देखील. म्हणजे इथे आपण जर पाहतोय तर जो गोलंदाज आता प्रदीप कुटरेकरनं काय केलं, पहिल्या मॅच मध्ये
त्यांनी मात्र संधी भेटली होती बॉलिंगची परंतु केली नाही. आता यावेळेला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने बॉलिंग चालली आहे. यांना पुढचा बॉल कमी गतीचा टाकला. यस यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्यात. अनिल कातेला आता परतावं लागेल. काय बॉलिंगचा कमबॅक मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय प्रदीप कुटरेकरनं. कम ऑन डीजे. संतोष एजन्सी ही मॅच संपल्यानंतर आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. विनंती असेल तुम्हाला. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत गोलंदाजी ट्रॅकवरती जो बॉलर आहे प्रदीप, त्या प्रदीपनं आतापर्यंत चांगल्या प्रकारचे बॉलिंग केले. पहिले 2 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले. अनिल काते विध्वंसक फलंदाज होता, त्याला मात्र बाद केलं. यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि त्याचबरोबर साहिल गडवलेला आता बॅटिंगसाठी या ठिकाणी पाचन केलं जाते. यांना पुढचा बॉल असेल कमी गतीचा बॉल आहे. सरळ खेळण्याचा प्रयत्न चेंडूपर्यंत अगदी तुटून पडलाय खेळाडू. जोपर्यंत चेंडूला पकडेल फेकेल बॉलरच्या हातामध्ये अतिशय वेगाने मात्र या बॉलवरती 3 धावा आता मिळत आहेत. प्रदीपला कमालचं क्रिकेट आणि बॉलिंग करावी लागेल. स्कोअर कार्ड मात्र आता 26 ला जाऊन पोहोचलाय. शेवटचे 3 बॉल या षटकातील बाकी आहेत. फलंदाजी मार्कवरती ओंकार सध्या मात्र जर पाहायला गेलं तर आउट फॉर्म चाललाय. इन फॉर्म यावं लागेल कारण का संघ आता कुठेतरी संकटामध्ये राहिलाय. दुसऱ्या बाजूला बघा पहिलीच मॅच जिंकण्याच्या उद्देशाने या ठिकाणी यावेळेला मोठा प्रहार केलाय. नो मॅच लँडला मात्र चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय. चेंडू 1 बॉल सीमा रेषा पार. इथे आलाय ब्रँडेड चौकार. तू स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. संपूर्ण क्रिकेट असू दे किंवा वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. परंतु तिथे क्षेत्ररक्षक आता सिद्ध करत नाहीये. इथे कुठेतरी आता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिसफील्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण पाहताय तर धावसंख्या आता जाऊन 33 ला जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. साहिल गडवरे या बॉलवरती मॅक्झिमम पाहायला मिळतील की डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जाईल हे देखील बघावं लागेल. साहिलकडे जे पोटेन्शियल आहे आणि तो विध्वंसक फलंदाज का बनला, त्याची स्ट्रेंथ काय आहे तर मोठी स्ट्रोक खेळणं ही त्याची कुठेतरी स्ट्रेंथ बनलेली आहे. येणारा बॉल असेल ज्यावेळेला प्रदीपनं पहिले 2 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये येस ॲब्सोल्युटली राईट. आपण ज्या खेळाडूला सांगितलंय की या वेळचा बॉल सरळ मॅक्झिमम 6 धावा देऊन जाईल. आलाय ब्रँडेड षटकार. 3चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 39. 6 बॉल मध्ये 6ची गरज. बदलत आहे. 5 बॉल 6 धावांची आवश्यकता. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. 5 बॉल 6 धावांची गरज. महत्वाच्या क्षणी आपली विकेट गमावली ते बॅटर्सने
अर्थात त्या ठिकाणी मागच्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली, चौकार षटकारांचा पाऊस पडला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना महत्त्वाच्या क्षणी हारागिरी करत हा खेळाडू माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता एक युवा खेळाडू आपल्याला मैदानाच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण वर्सेस आई एकविरा 11 असे 2 तगडे संघ या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आई एकविरा 11 या टीमने पहिल्या ओव्हरमध्ये सावध सुरुवात केली, परंतु त्यानंतर मागच्या 3 ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक केलं. 44 धावा बनवल्याने एकंदरीत विजयासाठी 45 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर सेट केल्यानंतर आता जबरदस्त कामगिरी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या संघाचे जे मालक आहेत ते नक्कीच खुश असतील. अर्थात या ठिकाणी अनिकेत गोलांबडे साहेब कॉम्बॉक्समध्ये आमच्या समवेत आहेत आणि ते देखील बघा आता खुश आहेत. दरम्यान या ठिकाणी 5 बॉल 6 धावांची गरज. डावकुरा फलंदाज स्ट्राईक वरती यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. नो मॅच लँड एरियामध्ये पहिली धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव संभवता घ्यायची आहे, परंतु साहिलने नकार दिला. 2च धावांवरती समाधान मानलंय आणि आता समीकरण आलंय. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. अतिशय उत्कंठावर्धक सामना, परंतु अंडरम ओपनच्या मॅचमध्ये 4 बॉल 4 धावा बनू शकतात, परंतु संघर्ष करावा लागेल कारण बॉलर देखील तेवढाच घातक म्हणून ओळखला जातो. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा. दुष्काळात 13वा महिना, इथे 4 बॉलमध्ये 4 धावा डिफेन्स करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक अवांतर धाव खर्च केली आणि आता समीकरण आलंय. 4 बॉल 3 धावांची गरज. कदाचित या मॅचमध्ये पुन्हा एकदा उलटफेर होईल का? आई एकविरा 11 संघ या मॅचमध्ये पुनरागमन करेल का हे बघणं फार गरजेचं आहे. ओहो, यावेळेला शानदार बॉल होता, परंतु तेवढा सूर मारत झेल पकडण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षकांकडून झाला, अपयशी ठरले आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवला. 2 धावा वसूल केल्या, टीमची धावसंख्या पोहोचवली 44. मात्र सामना जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमला. या स्पर्धेची सुरुवात विजयानं होते की काय? ओहो, बॉटरमॅनचा वापर ऑफ साईडला एकदा पूर्ण केली आहे. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण विन द मॅच. विजयी टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चला, याच्यानंतरचा सामना स्वराज फायटर संतोष एजन्सी या लवकरात लवकर मैदानामध्ये. आपण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आई एकविरा 11 या टीमने देखील भोजन करून घ्यायचं आहे. आमच्याकडनं कुपन घेऊन जा.